अभी क्या टाइम में सर काय हिरो दादा तुम्ही तिकडे थांबलो ते करा चेक करू चल घ्या व्हेरी गुड चला घ्या मॅडम व्हेरी गुड घ्या मॅडम तुम्ही पण घ्या हा करा औक्षण 1 मिनिट त्याला जाऊ दे एक चॉकलेट खायचे सगळ्यांना फोटो काढायचा त्यांना बाहेर पडलो बाकीच्यांनी टाळ्या वाजवा बाकीच्यांनी जोरात 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 म्हणा एकत्र करत आहे काय बोला की तुमचा आवाज आणि त्यांचा आवाज कोणता येईना तो आपल्याला आवाज मोठा पाहिजे मुलांचाही आवाज मोठा पाहिजे जंगल जंगल नाही सकाळी आले त्यांना वाटलं घरी पाठवता की नाही म्हणून त्यांनी तर काय करायचं यांना घ्यावं तिकडे छोटी संख्या आहे एकदा बघून मी त्यांना बोलवते ते जाऊन मला लगेच बोलून घे काय तुमचं लक्षात आलं का आज नाराज नका भाऊ आपण त्याही मुलं एकत्र करतो सगळ्या उशीर झाल्यामुळे काही ठिकाणी आपण पुन्हा जाणार आहे ते पुन्हा मुलांचं एकत्र शूटिंग करू नीट सांगा हरण नाही म्हणायचं हरिण हे जोरात सांगा सगळ्यांना हे आता इथे बघा मी पहिला घोडा हे काय तिचं नाव काढा काय नाव काढा किती अश्विनी तिचे दात नका बघितले समोर दात नका बघितले थांब एक गडबड नाव काय तुझं नाव काय
त्याने स्टुडंट घेऊन द्या समोर बघ बेटा. काय दिलं सकाळी खायला मला? ते मला सांगते तिला सांगतात. ओके. चल हो बाजूला बेटा. हो बाजूला. व्हेरी गुड. भाजी सवा झाली असेल ना मग कालचा आज काल वापरले. पण ते लापशी म्हणजे नाही गोड असतं ना लापशी. अशा वेळेस तो कुठं स्टोअर केला जातो भाजीपाला? त्याच्यातच जनरली बटाटे टमाटे ज्या दिवशी बाजार होतो त्याच्या दुसऱ्याच दिवशी आणतात. हो म्हणजे ते फक्त त्याच दिवशी सगळ्या कंपल्सरी पण एक्सपेक्टेड आहे. पण ऑलमोस्ट केलं पाहिजे. सवय लागावी लोकांना म्हणून की आपलं बाळ इथे जेवत आपलं काहीतरी करून पाहिजे. बरं ही तुम्ही स्कूलच्या बाबतीतच केलंय की सगळीकडेच केलंय. ऑनच असेल. 8-9 वर्षापूर्वी केलंय. तेच काही ठिकाणी आणि पण 8 वर्ष कुठेच नाही दिसले. तुम्ही जिथे आहे ना. ढोरेगावला आहे. ढोरेगाव बीटला मी होते तिथे आहे. नाही इट्स व्हेरी गुड स्कीम. मॅडम तुम्ही पण काय करा तुमच्या सुपरवायझरच्या मीटिंगमध्ये हे तुम्ही सगळ्यांना सांगा. गुड स्कीम ती आम्ही पण इम्प्लिमेंट करतो. इव्हन मी प्रत्येक अंगणवाडी समोर तुळशीचं रोपटं सुद्धा म्हणजे मला अपेक्षित आहे. छोटं करणे तुळशीचं रोप प्रत्येक अंगणवाडी समोर पण अनफॉर्च्युनेटली दिसलं नाही. आहे ना. रोपांचीच बाग होती आता ती गावला दुसऱ्या साईडला साधा असेल ना फोटो असेल. 1 नंबरवर बाजूलाच होते ना. होती. ठीक आहे. नाही यावर मराठी परफॉर्मन्स द्या. मराठी परी ग परी. नाही नाही ठीक आहे ठीक आहे. परी ग परी. परी ग परी. कोण तुझ्या दारी. कोण तुझ्या दारी. मनी भाऊ. स्वयंपाक करी. मनी भाऊ. स्वयंपाक करी. परी ग परी. परी ग परी. कोण तुझ्या दारी. उंदीर खातो. उंदीर खातो. श्रीखंडपुरी. परी ग परी. कोण तुझ्या दारी. पोपट म्हणतो. हरी हरी. पोपट म्हणतो. हरी हरी. परी ग परी. परी ग परी. कोण तुझ्या दारी. दारात विंचू. पारा कळी. परी ग परी. परी ग परी. कोण तुझ्या दारी. परी ग परी. जोरात म्हणा नका. परी ग परी. परी ग परी. परी ग परी. व्हेरी गुड. टाळ्या वाजवा. एक कौवा प्यासाचा. जंगल जंगल घूमता था. जंगल जंगल घूमता था.
मटका मटके में थोड़ा पानी था तो मैंने डाला कंकर तो मैंने डाला कंकर ऊपर आया पानी कौवा पिया पानी हो गई हमारी कहानी हो गई हमारी कहानी दोन मिनिटं मी इकडे आली चक्कर वाटली पाहिजे जानी जानी एस पप्पा जानी जानी एस पप्पा शुगर नो पप्पा शुगर नो पप्पा टेलिंग लाईफ टेलिंग लाईफ नो पप्पा ओपन योर माउथ जेवण कोण काय कारण या गोष्टी तुमच्या गावातल्या 150 सगळ्या एवढ्या तुमच्या गावचं पाणी खराब आहे का तुमच्या गावचं वातावरण खराब तुम्ही लोक त्रास देता तुमच्या मुलांना बिमारी निघतील तुम्ही त्या दृष्टीने काही नाव सांगा ताई तुमच्या बाळाला जेव्हा जेव्हा अंगणवाडीत गेल्या तेव्हा तुम्हाला तिथं काय शिकलं दिसलं मुलांना शिकवत होतो तुमच्या मुलांना दोन्ही ताई दिसल्या तुम्हाला तिथं त्याच्या व्यतिरिक्त ह्या ताई तुमच्या घरी आल्या होत्या त्यांना न्यायला
आता ज्यांनी म्हणजे तुमच्या घरी न्यायला काय यावं बरं, तुम्ही का नाही पाठवत? पाठवतो कधी दुसरं तुमच्या अंगणवाडीमध्ये घटना बघितलं पण ताई तरी असं आहे की एक पालक म्हणून आपलंही कर्तव्य आहे, तुम्ही मुलीला पाठवत जातो पण काय होतं समजा हिंदी जर असं सगळ्यांकडे जायचं ठरलं त्यांनी शिकवायचं कधी म्हणून हा एक गोष्ट आहे. जशी त्यांची कर्तव्य तसं आपलंही कर्तव्य आहे. तुम्हाला शुभेच्छा, ऑल द बेस्ट. 41.8 घ्या बरं 36.3 काका काहीतरी मोहीम हाती घ्या तुम्ही. गावात खराबीचं फार नाव आहे जिल्ह्यामध्ये, असं नाव नसतं नाही. अरे सगळ्यांचीच कशी अशी नाव काय नाव आहे राहता गावात? 1 वर्ष बाळ पण आहे बाळ बांधली गोईंग 1 वर्षापासून राहता का गावात? 1 वर्षापासून राहतात. कुठं राहतात ताई? पुणे सेंटरला आहे. काही कधी अंगणवाडीत गेले होते का? कशा वगैरे मोठ्याने सांगायचं काय करतो सांगा. वजन करायला गेलं. या ताई आल्या होत्या. तर तुम्ही जिथं राहता तुमच्या आसपास अंगणवाडीची मुलं राहतात? बरं समजा आता तुमच्या 1 वर्षात एखाद्या 2 मैत्रिणी गावात झाल्या असतील, जाणं येणं असेल तर काही असा विषय तुमच्या गावात की अंगणवाडीत शिकवलं जात नाही किंवा असं काही नक्की व्यवस्थित शिक्षण दिलं जातं, तुम्हाला ज्या सेवा मिळाल त्याच्यावर तुम्ही समाधानी? थँक्यू. तुम्ही काय नाव थोडंसं किती? 46.8 नाव सांगा तुमचं. किती वर्ष कुणाच्या सेंटरच्या त्यांना ओळखतात? त्यांच्या अंगणवाडीत गेले होते त्यांनी बोलवलं होतं तुम्हाला? कुठे त्यांच्या अंगणवाडी सांगा. 7 वर्षापासून यायचं. पहिलं बाळ किती दुसरं? पहिलं बाळ किती वर्ष असतं? कुठे तो अंगणवाडीत जातो? कुणाच्या अंगणवाडीत जातो? करता येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला काही असे सुधारणा दिसल्या तो असं गाणं म्हणतोय 1 2 येतो त्याला काही तुम्ही आता त्या अंगणवाडीत गेले होते का काल आज असं काही फरक पडला त्याच्यात? काय फरक पडला? गेले काय करतात आणि आतमध्ये स्वच्छता वगैरे? हा म्हणजे सेंटर गेलं तुम्ही पहिली अंगणवाडी चांगली होती की आता चांगली? कॉन्फिडंट आहे ना. याचा काय फायदा होईल ताई तुमच्या मुलांना असं वाटतं तुम्हाला? म्हणजे जो पहिले मुलं यायला कंटाळा करतो हा बच्चा बेसला छान अभ्यास छान परीक्षा हो येतं तुला सगळं. काही गावात अशी परिस्थिती 4 वाजता मला तुझी खूप आठवण येते. आपलाही प्रयत्न हाच आहे की मुलं शिकले तर
आणि घरी जसं मोकळं राहण्यापेक्षा थोडंसं वळण वगैरे लागतं. वळण लागतं नंतर आपण काय करतो, आजार खूप सिरियस झाल्यावर तर घाटीत नेण्यापेक्षा आपण आता जर काळजी थोड्यात घेऊ शकतो. आणि तुमची काही अंगणवाडी संबंधित तक्रार? थँक्यू. बाहेर नाव सांगा. किती वर्षापासून राहता पाहिजे? पहिलं बाळ दिसतं. पहिलं बाळ किती वर्ष कोणाच्या अंगणवाडीत येतो? नाही येत नाही तो त्या माहेर होत्या अजून येतच येतो. अजून बघा कोणाच्या सेंटर कोणाचं सेंटर कोणतं आहे? अंगणवाडी तुमच्याकडे इथे नाही तिथलं THR मध्ये असेल ना? नाही तुम्हाला आमच्याकडून खाऊ वगैरे व्यवस्थित मिळतो. तुम्ही तरी अंगणवाडीत गेले होते तर आमच्या ताई तुम्हाला जे शिकवताना दिसल्या तुमची काही तक्रार? थँक्यू. तीन चक्र झाल्या तिच्या तीनदा आली ती आता. सर काय महिला सरपंच त्यांचे पैसे नाही येतो ना मी सांगितलं आता केलं इकडे. मी सकाळी 3 पोळ्या खाणार होतो. नाश्ता पण नाही आता. मला काय लक्षात मावली आहे ना, मावली आहे की नाही? एकटे मेंबर पाहिजे सर मुलाखती. आता कोण म्हणतात बाळ मी कोण मला तुम्हीच तर म्हणते फक्त बाहेर जेवण नाही थोडं थोडं खाण्यापेक्षा नाही रे मी कुठे मी जास्त कमावले तुम्हाला काही वातावरणामुळे जास्त बोर होतं. एक ठरवून घे कोणी बरोबर आपलं कोणी ऐकलं तेच ऐकलं खरं. हा बस अंगणवाडी शिकली 11वी तुमची अंगणवाडी शिकली होती आता ती तू शिकली होती ती अंगणवाडी आताच्या अंगणवाडीत फरक पडला का? काय फरक पडला? बरं तुला नाही करत आठवतं का तुला शिकवलेलं?
बरं आता तुझं कोणी बहीण भाऊ वगैरे जातात अंगणवाडी नाही तुमच्यासाठी काही कार्यक्रम घेतो हो नाही म्हणजे काही कार्यक्रम नाही घेतला तुमच्यासाठी तसं नसणार याचा काही फायदा होईल का ताई मुलांना काय फायदा अभी ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट आरामात काढू शकतो नका जाऊ डॉक्टर नका जाऊ म्हटलं आरामात तर असं करा तसं नाही करणार आपल्याला वरच्या पेजवर काय करा AWWचं नाव टाका आपण एक अँगल आहे काहीच काळजी काही करू तारीख कुठे तक्रार किती तारखेला झाली कसं कळावं एक नंबर स्थानिक समितीची एकाही याची सही नाही.